ओम श्री महालक्ष्मी महात्म्य। महालक्ष्मी नमस्ते नमस्ते सुरेश्वरी हरिप्रिय नमस्ते नमस्ते दयानिधे। ओम श्री महालक्ष्मी देवे नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो श्री गणनायक गौरीपुत्र सिद्धिविनायक मंगलमूर्ती गजानन। नमन माझे गणराया ब्रह्मकुमारी सरस्वती चैतन्य शक्ती भारत विद्याताईने वीणावती नमस्कार तुझे शारद। सद्गुरूला त्रिवार शरण मातृपितृ देवतांचे स्मरण। कुलस्वामिनीचे मनी चिंतन भक्ती भावे आदरे। ग्रामस्थान वासुदेवतांचे ध्यान पंचमहाभूते नवग्रहाचे स्तवन। महालक्ष्मीला करुण्या वंदन हे महात्म्य रचिले। महालक्ष्मीची श्रुती स्तुती वेदशास्त्र पुराणात इंद्रादी सुरगणांनी तुला प्रार्थना सर्व माने श्रेष्ठता। परी परमेश्वरी मनोरताईनी आदिशक्ती ऐश्वर्यदायिनी मनोरमा पद्मनी भवानी जगन्माता ती तेजस्विनी। महालक्ष्मी व्रत लाभकारक सौभाग्य रक्षक धनदायक श्री प्रेरणेने करीत कथन श्रवण करा भक्तजन। महालक्ष्मी व्रत हे महान केल्याने नित्य इच्छित पूर्ण लाभते सर्व ऐश्वर्य धन प्रसन्न होईल भगवती। ही कथा द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील घडलेली पद्म पुराणात सांगितलेली ऐकावी भाविक हो। राजा भद्रशवा सामर्थ्यवान वेदशास्त्रीय पुराणात निपुण धर्मपरायण दैत्यमान येशी कीर्ती राजाची। त्या धर्मज्ञानी राजाची राणी महापतिव्रता सुलक्षणी रूपवती भाग्यशालिनी सुरचंद्रिका नाव तिचे। राजा राणीला संतती होती आणि 7 पुत्र आणि 1 कन्या लागोपाठ। सुपुत्री शांबाला असे कनिष्ठ सद्गुणी विनयशील। महालक्ष्मीच्या मनात विचार आला राजपुरी जर ही राहिली तर नांदेल राजधानी सुख समृद्धी घरोघरी जनतेत दरिद्री घरी जर वास्तव्य केला तोच स्वार्थ पाहिलं धन सगळे। प्रजाजन गरिबीने गांजलेले तेथेच राहतील मनात तिने ठरविले जावे राजधानी आपले श्रीमंती वैभव आणावे। झोपडी रूप घेतले वृद्धेचे एक ब्राह्मण स्त्रीचे काठी टेकून चालली राजद्वारे प्रवेश द्वारपाशी वृद्धेस पाहुण्या तिथली दाशी आली धावून विचारले तिचे काळे जाऊन ये तुला पाहिजे काय माऊली तू आहेस कोण नाव काय आलीस कुठून राजद्वारी येण्याचे कारण मजला सांगावे। कमला असे नाव माझे स्वतःचे भुवनेश्वर हे नाव माझ्या पतीचे द्वारकेहून आले मी राणीस भेटण्यास। हिचे काय काम राणीकडे दासीला पडले मोठे कोडे कळल्या विना न उलगडे तिने विचारले तुझी राणीशी ओळख कुठली माते सांग हकीकत सगळी। राणीला सांगून या भेट घडली नियुक्ती माझी त्यासाठी पूर्वजन्मी ही राजाची राणी एक वेश्याची होती गृहिणी मांडती ते दोघी पती पत्नी सदोदित राज्य वैभव होता दृष्ट क्रोधीदारी निर्दयेने मारधोड करी उपवास ठेवून क्रूरतेने छळी नेहमीच पतीच्या छळास कंटाळून पडली घराबाहेर वेता भटकत राहिली रानावनात वनवाशी। वादळ वाऱ्याशी झुंज देत काटे तुरवीत राहिली अनेक दिवस वाटेत जाऊन तीच पाशी पुसैले दुखी कशी म्हणाली सांग कशी पिळले माया ममतेने केले हाल नवऱ्याने दुर्गुणी अन्यायी माणसाने कर्म हानी ऐकून तिची दया उतरली अंतरी दुर्दशा तिची झालेली पाहून संकट दुःख कठीण जाणून घेतले जवळ अश्रू पुसून कन्या मानून या तिला उपदेश केला तिजशी 2 हात कर संकटाशी धैर्याने वाग म्हणून समाधान करी तिचे। व्रत हे सुख शांती लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तिला पूजा विधी कधी जे करतील महालक्ष्मी व्रत ते राहतील सदैव सुखात ऐश्वर्य वैभव प्राप्त होता पूर्ण होतील सर्व मनोरथ त्रिभुवनाला करतील ऐश्वर्य संपन्न। भक्तजनांना देणारी संपत्ती धन भावे महालक्ष्मीच्या चरणी लीन होईल भाग्य तेव्हा अनुकूल केल्याने महालक्ष्मी नामस्मरण। जातली सगळे विघ्ने निरसून करील माता रक्षण विभुवनी तरी सर्वश्रेष्ठ भावी लक्ष्मी प्रसन्न लाभावे मातेचे वरदान केले म्हणून श्री मार्गदर्शन। त्या अभागिनीला सांगितले व्रता संबंधी सगळे सोडले घरी तिला समजावून
एकूण या उपदेश केला व्रत तिने भक्तिभावाने झाली संतुष्ट महालक्ष्मी घातली पाखर कृपेची मिटली कलह भांडणे घडले मंगल सगळे ऐश्वर लाभले अपार सुखाने भरले घर सुख लागले जीवनी झाली आनंदित मनोमनी पुढे पती पत्नी ती दोघेही मातेला धान्य निशी दिली नित्य करून या पूजा व्रत सुखे सर्व होती जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत तेवढे वर्ष राहिले वैभवात नंतर या जन्मी जन्मली राजकुळात पूर्व पुण्य लक्ष्मी व्रताची आज ती दोघे पती पत्नी राज्य करती या भुवनी गेली भुलून राणी वैभवात विसरले हे व्रत रममान झाली ऐश्वर सुखात विलासी राणीला हवी आठवण म्हणून केले मी आगमन सांग तिला जाऊन या एकूण व्रत स्त्रीचे ते बोलणे दाशी हात जोडून विनवी मला सांग व्रत महिमान आणि पूजा लक्ष्मी वृद्धारूपधारी असं न होईल दाशीवर महालक्ष्मी व्रताची माहिती संक्षिप्त कथली तिचं व्रत मानू कसे तुझे आभार कष्ट दिल्याची क्षमा करा थांब इथे माता क्षणभर जाते मी राणीकडे सांगितला निरोप दाशीने हिंमत अहंकारी राणीला होता गर्भ तिला राजवैभवाचा ती क्रोधाने मने कागद हेरडे कशा साली इकडे कोण की तुझे पवाडे चल निघून जा लक्ष्मी बोले त्या राणीस राजवैभवात माजलीस उद्मान उन्मत्ती झालीस आठवती पूर्वस्थिती आज अशी शुभ दिनी केलीस एका स्त्रीचा तू मनहानी घेतलास ओढणे निकृष्ट काल भोग तयाचे तू फळ ऐकून ती शापवानी संतापली अधिक राणी वृद्धेश करी मारहाण उर्मटपणे खडाडून केला अपमान राणीने निघाली महालक्ष्मी तेथून आली शांबाला समोरून या देवशाली राजकन्या वृद्धे करून राजभवी करीले वृत्तांत कळला शांबाले दुःख झाली की सासल बाळा नम्रतेने तिने क्षमा याची दया आली कृपावंत मातेला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला तिसला श्रेष्ठ संपदा देणाऱ्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या सारी माहिती व्रताची सांगितली थोडक्यात पवित्र मार्गशीर्ष मास योग्य असे ईश्वरी भक्ती माता पिता बंधू सर्वस्व तू महालक्ष्मीलाच मान तीच करील तुझे संरक्षण तुला कळशील नसेल हे व्रत महालक्ष्मीचे वरदान इष्ट सोक्ष करील प्रदान हे व्रत आहे महालक्ष्मीचे महालक्ष्मी सर्व श्रेष्ठ असे रुद्रादी रवी चंद्र इंद्रही थकले याचे वर्णन करण्यास मार्गशीर्ष मासी प्रारंभ करावा लक्ष्मी व्रतास त्याचे फळ देई सत्वर देवी महालक्ष्मी माता धन ऐश्वर्याने भरावे कर शांती सुख लाभे कुटुंबात सुस्थिती वास्तव्य लक्ष्मीचे त्यासाठी करावे हे व्रत गुरुवारी दिनी यथास्थिती करावे हे महालक्ष्मी व्रत मन ठेवावे आनंदी शांत शरीराने शुद्ध असावे पाणी भरावे तांब्याच्या कलशात नाणे सुपारी दुवा टाकाव्या त्यात हळदी कुंकवाच्या ओढावे बोटे आठी दिशांनी घ्यावे डहाळे पंचवृक्षाचे कलशात रचावे सर्व बाजूने काढावे तांदळाच्या वर्तुळ मधोमध एका पाटावर करून या जमीन स्वच्छ मांडावा पाठ पूजेसाठी काढावी रांगोळी पाटाभोवती ठेवावा कलश त्यावर करावे आचमन पळीने सोडावा तांबणात पाणी जोडून या दोन्ही हात दृष्टी लावावी देवांकडे म्हणून या ओम महालक्ष्मी नमः करावे पूजन पंचोपचारे फळे दूध मिष्टान्न अर्पण ओवाळावी आहे देठासह 2 विड्यांचे पाणी त्यावर ठेवावी सुपारी आणि नाणे विड्यावरती सोडावे पाणी पळीने नमस्कार करावा स्वभोवती प्रदक्षिणा घालून मनोभावे प्रार्थना करावी लक्ष्मी माते म्हणून मनातील इच्छा सांगावी जेणे होईल कृपा तुझवर भगवती लक्ष्मी माते सर्व मनोकामना पूर्ण करू दे संकल्प सद्धीच्या सिद्धीस जाऊ दे कृपा कर आई दयाने दे माझे इष्ट कार्य करण्यास तू माझ्या घरी राहावीस हे दानशील माते वैभव लाभावे इच्छे प्रमाणे तुझा लाभावा वरद हस्त सुख समृद्धी होऊ दे प्राप्त तुझी सेवा घडो सगळं देत हे कल्याणदायी माऊली तुझी पूजा केली पद्मावती मीही यथामती यथाशक्ती मी बालप्रज्ञ म्हणून मान्य करून हे भाग्यदाती विघ्न क्लेश निवारून या दुःख दारिद्र्य दूर करून या रक्षगे मजला देव देवेशा हे जगन्माते विपिल हो धन संपत्ती कधी न यावी आपत्ती दीर्घायु असा संपत्ती भाग्य तेजस्वी करी श्री पद्मधारिणी सौभाग्यदायिनी राजराजेश्वरी वैभवशालिनी शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते येशी करावी प्रार्थना झाली साष्टांग नमन सर्व इच्छा होतील पूर्ण हे व्रत केल्याने
उपास करी दिवसभर घ्यावा दूध फलाहार राहू नये निरहार मनी नाम असावे श्रीचे सायंकाळी करू नये गोपूजा करावे नैवेद्य अर्पण मग जेवावे आपण सर्वांसहित प्रेमाने दुसऱ्या दिनी कलशातील पाणी ओतावे तुळस वृंदावनी 5 फांद्या 5 ठिकाणी एक एक ठेवावी नंतर घरी परत यावे पूजा केली त्या स्थानी हळदी कुंकू वाहवनिया नमस्कार भावे करावा श्यामबालेने तिचा उपदेश ऐकला राजमहालक्ष्मी नारायण पूजिला तो दिवस होता मार्गशीर्षातील गुरुवार पहिला उद्यापन केले शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी झाली प्रसन्न तिच्यावरी राजकन्याच्या मनातील इच्छा झाली पूर्ण महालक्ष्मीच्या कृपेने कीर्तिवंत राजा सिद्धेश्वर पुत्र त्याचा मालाधर राजकन्येसह अनुरूपवर विवाह झाला संपन्न झाली धनसंपदा प्राप्त लागली नांदू राजवैभवात ऐश्वर्य सुख आनंदात वरद हस्तश्री मातेच्या लाभला लक्ष्मी मातेच्या कृपेने राजा छत्रसेवाचे राज्य केले राजा ऐश्वर्य सारे नष्ट झाले दारिद्र्य बनला राजा आणि राणी दुर्दैवाच्या घेऱ्यात सापडले त्यांना घेरले अवदशेने दुःख देणं गरिबी नशिबी आले झाली अन्न दशा रात्रंदिन भोगती हाल क्षणक्षणी सोसती दुःख झालं पडले होऊन अनाथ सुचेना काही सज्ञात करून या विचार सुरचंद्रिका सांगे राजा भद्रशवास श्यामबालेचा पती असे धनवान त्याकडे जावे सांगावी परिस्थिती आपुली दुर्दशा सारी कानी ठेवावी येईल त्या ऐकून त्याला द्रव्य सहाय्य करील तो आपल्याला राजा भद्रशवा स्वाभिमानी मान अभिमान बाजूला साधूनिया अधोगतीमुळे निघाला राजधानी जावयाच्या राज्यात विश्रांतीसाठी नदी काठी बैसला होऊन दुःखी कष्टी दाशी आल्या पाण्यासाठी पाहिले त्याने राजाशी झाकले दारिद्र्य दशेने राजलक्षण परिवर्तनीय तेज विलक्षण अस्वस्थता दिसे केविलवाणी म्हणून या केला विचारपूस महाराज कोण आपण पिता मी श्यामबालेचा या राजाच्या राणीचा नाव मादे भद्रशवा आलो भेटण्या कन्येस त्वरित जाऊन दाशीस कळविले श्यामबालेने पाठविले सेवकास पित्यास आणले राजगृही सन्माने भूषिले देवीने वस्त्रे आणि भूषणे पंचपक्वाने भोजन मनोरंजनार्थ नर्तक आणि गायन मान सन्मान आदर सत्कार सर्व काही सर्वोत्तम राहिला राजा काही दिवस निघाला नंतर तो जाण्यास जाताना कन्येने हिंडा दिला द्रव्याने भरलेला भद्रशवा आनंदित झाला त्वरेने सोसवी आला मनाला सुरसुरी केला द्रव्य दिले आहे कन्येने आपल्याला अंडा उगवून पाहिले तो द्रव्याचे कोळशे झाले लक्ष्मीला अपमानित केले हे आश्चर्य घडले महालक्ष्मी झाली क्रोधामान गर्विष्ठ राणीचे म्हणून कल्याण श्यामबालेला लावले अशी वचन श्री महालक्ष्मीच्या पूजा भक्ती करून ती नव्हती उर्मट उन्मत्त म्हणून सुख समृद्धीच्या राजभवनिया सुरचंद्रिका झाली या भिक्षुकजीवी गेली एकदा कन्येच्या राजमहाली तो दिवस होता गुरुवारचा मार्गशीर्षातील शेवटचा लक्ष्मी वृत्ताच्या उद्यापनाचा लक्ष्मी व्रतस्थ श्यामबाला तिने केले लक्ष्मी व्रत श्रद्धेने पूजा केली श्यामबालेने भक्तीने मातेकडून या करून घेतली आग्रहाने पूजा महालक्ष्मी आईची कन्येकडून काही दिवस राहून 8 गुरुवार केले भोजन नंतर निघाली तिथे दुनिया राजा भद्रशवाकडे लक्ष्मी व्रताचे भाग्य उजळले राजसिंहासन परत मिळाले वैभव पुन्हा प्राप्त झाले संतोषले राजा राणी श्यामबाला आली एकदा माहेरी पित्यास भेटव्यास म्हणून तिला तिथे विचारले नाही कोणी बोलले नाही तिच्याशी कोणी द्रव्य न देते जन्मदात्यास अंडा भरून कोळशे देशी मातेशी रिक्त असे झाडीशी म्हणून राग मनात कन्येला भेटण्यासाठी सुरचंद्रिका आली नाही श्यामबाला राणी तरीही रागावली नाही मातेवरी न थांबता ती मातृगृही निघाली परत पतीगृही निघताने तिने काय केले माहेरचे थोडे मीठ घेतले श्यामबाला येताच राजमंदिरी पती मला तर विचारते काय आणले माहेरावरून सांग राणी
शांबाला दाखवी खंडा भला, पाहता दिसती मीठ खडे. हे काय आणले विचारी राजा, शांबाला म्हणे थांब राजसा. धीर धरावा थोडासा, आज्ञा केला तिने स्वयंपाकिनीस. जेवण आळणी करण्यास, भोजनास राजाला बसविले. सारे पदार्थ आळणी लागले. मग शांबालाने काय केले, ताटात थोडे मीठ वाढले. ते चळणी पदार्थ चविष्ट झाले. राजा सही ते पटले. महालक्ष्मीचे स्मरण करून भोजन केले आनंदाने दोघांनी. लक्ष्मी कृपे नांदरी लागली, राजा राणी सुख समृद्धीच. श्रद्धा भक्ती करावी महालक्ष्मी व्रत. धन संपदा ऐश्वर होईल प्राप्त, नांदेल सदोदित विपुल वैभव घरात. प्रेमाने करावी महालक्ष्मी भक्ती, लाभेल दीर्घायु शांती. जे करतील या ग्रंथाचे श्रवण पठण, लाभेल त्यांना महालक्ष्मीचे आशीर्वचन. बनतील ते धनवान आयुष्यमान, आणि सुलक्षण सुरेश. नमस्तुते महामाये, हे पीठे सुरपूजिते. शंखचक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमस्तुते. श्री महालक्ष्मी व्रत महात्म्य कथा संपूर्ण.